भाविकांचा प्रचंड उत्साह आणि शिराळकरांची श्रद्धा यांचा मिलाफ असलेली अनेक शतकांची परंपरा असणारी शिराळची जगप्रसिद्ध नागपंचमी न्यायालयाच्या आदेशानुसार लाखो भाविकांच्या उपस्थितीत पावसाच्या रिमझिमीत अंबाबाईच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात उत्साहात पार पडली आहे. शैक्षणिक उद्देशासाठी आणि स्थानिक लोकांमध्ये आणि समाजामध्ये सर्पसंवर्धन पारंपरिक ज्ञान प्रसारासाठी 41 ग्रामस्थांना जिवंत नाग पकडण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सर्वत्र समाधानाचं वातावरण होतं. पावसाची उघडीप असल्याने विविध वाद्याच्या ठेक्यांवर तरुणाईने जल्लोष केलाय. शिराळ्याच्या नाग संवर्धनाचा संदेश घेऊन येणारा प्रत्येक भाविक आपापल्या गावी परतला. पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी ग्रामदैवता अंबाबाई माता दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र अनेक वर्ष जिवंत नागाच्या पूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी कायद्याचं पालन करत जिवंत नागाऐवजी नागप्रतिमेचं आणि घरोघरी मातीच्या नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली आहे. कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी 2 दिवसांपासूनच प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती, परंतु अत्यंत संयमाने शिराळकरांनी ही नागपंचमी साजरी केली आहे. सकाळी 65 नागमंडळे कार्यकर्ते विविध वाद्यांच्या ताफ्यासह प्रतिकात्मक नाग घेऊन ग्रामदैवत अंबा मातेच्या मंदिरात पोहोचले. त्या ठिकाणी प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता देवीचा आशीर्वाद घेऊन नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावं याकरिता प्रार्थना करत होता. नागमंडळाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून प्रत्येक यात्रेकरू शिराळकर यांची नागावर असणारी असीम श्रद्धेला दाद देत होता. या निमित्ताने नाग हा आपला मित्र आहे असा संदेश दिला जात होता. ग्रामदेवता अंबा मातेच्या दर्शनानंतर तेथील पूजेनंतर मंडळाचे कार्यकर्ते आपापल्या गल्लीत पोहोचले. शिराळ्याच्या घराघरातून गृहिणींनी भक्तिभावाने आपल्या लाडक्या भावाची म्हणजेच मातीच्या नागाची लहाया, दुर्वा, कापसाचे वस्त्र या साहित्यासह पूजा केली आहे. गेले 23 वर्ष निर्बंध असलेल्या या व महायोगी गुरु गोरक्षनाथ आणि ग्रामदेवता अंबा माता यांच्या कृपा आशीर्वादाने शिराळा नागपंचमी उत्सव पुन्हा साजरा करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने गतवर्षी 21 तर यावर्षी 41 ग्रामस्थांना नाग पकडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शिराळ्याच्या पारंपरिक नागपंचमी उत्सवाला तसेच संबंधित धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना मोठा दिलासा मिळाला आहे. कसं बघताय या संदर्भात? नाही, ह्या बाबतीत खरं अंतःकरणपूर्वक मी केंद्राच्या आपल्या मध्यवर्ती सरकारचे पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब, आपले भूपेंद्र यादव साहेब, आपले केंद्रीय वनमंत्री, तसेच आमचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार, गणेश नाईक साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि आमच्या खासदार आदरणीय धैर्यशील माने साहेब ह्या सगळ्यांचं इथं या निमित्तानं आदरपूर्वक उल्लेख करणं गरजेचं आहे की हा नागपंचमीचा जो सोहळा आहे तो अनादिकालापासून सुरू असलेला आपला जो सण आहे तो सण आपला घटनादत्त अधिकार होता, पण तो काही कारणानं हिरावून घेतला गेला होता. 23 वर्ष आपली नागपंचमी बंद होती. ती जिवंत नागाच्या पूजेची जी आपल्या नागभक्तांची भाविकांची जी एक अपेक्षा होती ती अपेक्षा या निमित्तानं आपण मार्गी लावली. मागच्या वर्षी 21 आमच्या सहकार्यानं आपण नाग पकडण्याची आणि नागाच्या प्रदर्शनाची परवानगी दिली होती. आता ह्यावेळेस 41 आपले सहकारी जे आहेत त्यांना या निमित्तानं आपण नाग पकडण्याची आणि त्याच्या प्रदर्शनाची आणि या माध्यमातून जागृती होते आहे. यामार्फत आपली परंपरा जपली जाते. आपला जो आध्यात्मिक असणारा वारसा आहे तो वारसा इथं या निमित्तानं गोरक्षनाथ महाराजांचा, अंबामातेचा इथे आपण लोकांच्या समोर सांगतो आहे. आणि ह्यातनं मी खऱ्या अर्थानं 32 शिराळ्याच्या सर्व सहकाऱ्यांना आवाहन करतो. नगराध्यक्ष साहेबसुद्धा माझ्याबरोबर इथं आहेत की अतिथी देवो भव ह्या पद्धतीनं येणाऱ्या पाहुण्याला आपण आपलंसं करा. या पाहुण्यानं जाऊन बाहेर सांगायला पाहिजे की बाबा अशी नागपंचमी तुम्ही येऊन बघा. आणि जसं नॅशनल जॉग्राफिकमध्ये किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या नागपंचमीची वंदता होती तशा पद्धतीनं एकदा परत एकदा तशी बातमी आपली पसरली तर हे एक आंतरराष्ट्रीय शहर होऊ शकेल. म्हणजे ग्लोबल रिलिजियस टुरिझम ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं एक आध्यात्मिक पर्यटनाचं शहर म्हणून 32 शिराळा प्रसिद्ध होऊ शकेल. आणि एकदा का तुम्ही आध्यात्मिक पर्यटन स्थळाच्या संज्ञेमध्ये गेला तर तुम्हाला सुविधा ज्या मिळणार आहे, तुम्हाला ज्या असणाऱ्या सुविधा आहेत त्या वर्ल्ड क्लास सुविधा मिळू शकतात. इथं भक्त निवास होतील, इथं वेगवेगळ्या पद्धतीनं अन्य पायाभूत सुविधा होतील, इथं अन्य असणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत की ज्या व्यवस्था करणं गरजेचं आहे. पंढरपूरचा आराखडा हा 1200 कोटीचा आलेला आहे. आपण जर अशाच पद्धतीनं ह्या नागपंचमीची जर परंपरा आणि ह्याचा प्रसार जर करत गेलो तर का जाणो उद्याच्या काळामध्ये आपल्या गावाचा सुद्धा आणि परिसराचा सुद्धा या शहराचा सुद्धा तशाच पद्धतीचा विकास आराखडा तयार व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि म्हणून माझी या निमित्ताने ही आव्हानवजा विनंती आहे. मला
विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि गोरक्षनाथ महाराजांनी, अंबामातेनं आणि ह्या नेत्यांनी सर्वांनी ही नागपंचमी या निमित्तानं 32 शिराळ्याच्या वासियांची एक अपेक्षापूर्तीसाठी ती या निमित्तानं मंजूर करून दिली. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. भैया बोलणार आहे. बोला. अशी नागपंचमी ही परंपरा गेली 1000 ते 1200 वर्षापूर्वीची परंपरा आहे शिराळकरांना लाभलेली आहे. गुरु गोरक्षनाथ महाराजांनी ही परंपरा सुरू केली आणि दिवसेंदिवस ह्या सणाची उंची वाढत गेली, सणाचं स्वरूप बदलत गेलं. भव्य स्वरूप आता या ठिकाणी नागपंचमीला आलेलं आहे. 2002 साली कायद्याच्या कचाट्यात काही सर्पमित्रांच्या गैरसमजामुळं या ठिकाणी ही परंपरा कायद्याच्या कचाट्यात अडकली. पण मागच्या वर्षीच आमचे आमदार सत्यजित देशमुख भाऊ आणि खासदार कृष्णदादा माने यांच्या प्रयत्नातून ही नागपंचमीला एक एज्युकेशनल पर्पज म्हणून आम्हाला आता परमिशन दिलेली आहे. त्याचं प्रबोधन करून ज्या काही अफवा नागांविषयी आहेत समाजामध्ये त्याचा काहीतरी प्रबोधन करून त्या सगळ्या चुकीच्या कशा पद्धतीच्या आहेत ते सांगण्याचा आमच्या या ठिकाणी प्रयत्न सर्वांचा आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं सत्यजित देशमुख भाऊंच्या प्रयत्नांमुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखीन गतवैभव या नागपंचमीला प्राप्त झालेलं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये दिसेल. एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनटं भाऊ. मी माहेरवाशीन आहे, सुमन वसंतराव खोत. मी नागपंचमी निमित्त आज शिराळ्याला आलेली आहे आणि आज भावाचा उपवास आहे आणि उद्याच्याला तो उपवास आजचा उपवास उद्याच्याला सोडायचा असतो आणि नागाला भाव मानून आम्ही हा उपवास केलेला आहे. तरी आम्हाला जिवंत नागाची घरी अशी पहिल्यासारखी पूजा करायला मिळावी असं अंबाबाई आणि गोरक्षनाथ यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि पुढच्या वर्षीपासून काही ना आम्हाला जिवंत नागाची पूजा करायला मिळावी ही अपेक्षा करतो.